नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिक महानगरपालिकेत गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढलेले होते, तेव्हा देखील भाजपला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं होतं। आताही तब्बल 1077 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 100 पेक्षा जास्त जागा जिंकू असं वर्चस्व कायम राखण्यासाठी स्वबळावर लढलं पाहिजे असं नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितलं। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे काल नाशिक दौऱ्यावर आलेले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील। आमच्या वरिष्ठ नेत्याने देखील आपण ही निवडणूक युतीमध्येच लढवणार असल्याचं सांगितलंय। मला असं वाटतं आमच्याकडे जिल्हाध्यक्षांना असं कुठले अधिकार दिलेले नाहीत। त्यांनी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली असेल की कार्यकर्ते म्हणतायत म्हणून, पण असं आमचं कुठे ठरलेलं नाही। आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलंय, वरतून देवेंद्रनी सांगितलंय, रवी चव्हाण यांनी सांगितलेलं की आम्ही निवडणूक ही युतीमध्ये लढवणार आहोत। अजून आमची बोलणीची पहिली फेरी सुरू झालेली नाही। कालच कॅबिनेटला प्रवास करताना शिंदे साहेबांचं माझंही बोलणं झालं, दादा भुसेंचं माझंही दूरध्वनीवरून बोलणं झालं। आम्ही लवकरच आज उद्यामध्ये या ठिकाणी बैठक करणार आहोत आणि आम्ही वाटाघाटीला सुरुवात करू। नंतर त्यात काय होईल मग तो नंतरचा विषय आहे, पण आता आम्ही ठरवलेलं की युतीमध्ये लढायचं आहे आणि त्याप्रमाणे तर मुंबईपासून तुम्ही बघतात, ठाण्यापासून बघतात, ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इथे नाशिकला वेगळं असेल असं मला काही वाटत नाही। पण त्यांनी केदारांनी कार्यकर्त्यांची भावना सांगितली असेल। आमच्याकडे कार्यकर्ते खूप आहेत, अगदी तोलामोलाचे आहेत, त्यामुळे सगळ्यांचा आग्रह आहे की बाबा मग आमची संधी जायला नको, आणि म्हणून त्यांनी आपली इच्छा प्रकट केली असेल। त्यामुळे आता यामध्ये दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर महायुतीमधील नाशिक महानगरपालिकेचं चित्र स्पष्ट होईल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।